नमस्कार, मी आशा आशिष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाचा कटवडा. साबुदाणा वडा खाल्ला आहे, पण उपवासाचा कटवडा कधी खाल्ला नाही आणि कधी पाहिला नाही. चला तर मग आज आपण बनवणार आहोत. आणि डिटेल रेसिपी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे, त्या बटनावरती जाऊन क्लिक करा. त्यासाठी लागणार साहित्य: 1 वाटी मी भगर घेतलेली आहे. भगर चांगली भाजून घेतलेली आहे आणि भगर भाजून झाल्यानंतर तिला याच्यासाठी भाजायची की त्याचा ओलसरपणा कमी होऊन चांगलं पीठ तयार होतं, बारीक होते. आणि ते भगर भाजल्यानंतर काढून घ्यायची आहे आणि आपल्याला थंड करायचे आहे. बघा, त्याचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये बारीक करून पीठ चाळून घेतलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. जसं भज्याला बेटर तयार करतो तसं या पिठाचं मिश्रण तयार करायचं आहे. आणि मिश्रण तयार 5 ते 10 मिनटं बाजूला भिजण्यासाठी ठेवायचं आहे. कारण आणि जेव्हा तुम्हाला सोडा घालायचा असेल तर जेव्हा वडे करायचे त्याच्या 5 मिनटं अगोदर तुम्ही सोडा घाला, नाहीतर अगोदर 2-3 तास भिजू घाला. तो अर्धा इंच आलं घेतले, 3-4 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आणि मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे. हा बटाट्याचा मसाला आहे. 3 चमचे तेल घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला या तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये मी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे मॅश करून घातलेले आहेत. चवीनुसार मीठ घातलेले आहे. बटाटे 2-3 मिनिटे चांगलं परतून घ्यायचे आहेत. असे गल झाले पाहिजे ते बटाटे. आणि त्याचे वडे बनवून तयार करून घ्यायचे. आता त्यामध्ये 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. मी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. बघा, आपण बटाट्याचे वडे कसे करतो तशाच पद्धतीने हे वडे करायचे आहेत. बेटरमध्ये वडे बुडवायचे आहेत आणि चांगले वडे कोट झाले पाहिजे. मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे वड्यासाठी. आणि आता आपल्याला वडे सोडून दोन्ही बाजूनी चांगले खरपूस भाजायचे. एका वेळेला खूप गजगज टाकायचे नाही, थोडेच टाकायचे. 2 किंवा 3 वडे टाकायचे आहेत, नाही चिकटले तर ते तुटतात. अशा प्रकारे आपला उपवासाचा वडा तयार झालेला आहे. आता वडा तयार झाला, त्यासाठी आपल्याला वड्याबरोबर खाण्यासाठी तयार करायचा आहे. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने शेंगदाण्याचं कूट आहे त्या वाटीने 2 वाटी पाणी मी अगोदरच गरम करून उकळून घेतलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. 1 चमचा लाल तिखट आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. कट म्हणलं की काश्मीरी लाल तिखट आलं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता ते कट म्हणलं की तेल पाहिजे. 6 चमचे मी तेलाचे घेतलेले आहेत आणि हे मिश्रण आपल्याला ह्या तेलामध्ये टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि ह्याला थोडी हलकीशी उकळी येऊन द्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपला कट तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपला कट तयार झालेला आहे. वडा आणि कट तयार